मम्मी तुला काय पप्पांबरोबर बोलायचे का? नाही अरे कुठं काय नाही. अव आपलं सकाळी काय तर बोलणं झालं होतं ना, मी सांगितलं होतं ना तुम्हाला काय तर. डिंपल बाळा कशी आहेस तू? मला काय झालंय तेव्हा आणि असं लय दिवसानं आलं काय विचारताय? तसं नाही, पुढचं काय ठरवलंस तू? काय ठरवलंय म्हणजे भाजी निवडायची दवाखान्यात कामाला जायचं? नाही ग, दवाखान्यात जाशीलच तू, पण पुढच्या आयुष्याबद्दल काय ठरवलंस तू? पप्पा तुम्ही बरं आहे ना? तुम्ही केव्हापासून आयुष्याचं बियुष्याचं टेन्शन घ्यायला लागलंय? पप्पा मला कळलं तुम्हाला काय बोलायची ती. अगं दीदी लग्नाबद्दल विचारते ती तुझ्या. काय? मी किती वेळा सांगितलंय तुम्हाला मला एवढ्यात लग्न करायचे नाही म्हणून. एक बार बात बताई हुई समझ में नहीं आती क्या? का नाही करायचं तुला इतक्यात लगीन? हे बघ डिंपल, जास्त दिवस पोरगी घरात राहिली ना लोक नावं ठेवतात. येळ्यात लगीन झालेलं चांगलं असतंय. ठेवू दे मग, ते काय मला खायला घालत नाही, मला काय फरक पडत नाही त्यानं. आम्हाला पडतोय. हे बघ आम्ही तुझ्या चांगलं भल्यासाठीच सांगतोय. तुझं डॉक्टरचं माझं डॉक्टरांचं काय ग? ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत आणि आमच्यात फक्त मैत्री. उगाच काय बी अर्थ लावत बसू नका. सगळा मूड खराब करून टाकला. कब अकल आएगी आप लोगों को क्या पता? डिंपल ऐकी, अहो सांगा की तुम्ही काय तर. लका नाम्या इतका उशीर दुकान चालू ठेवलंयस, बघून लय भारी वाटलं बघ. अरे तू म्हणला ना म्हणून उघडलाय मॉल, नाहीतर मी महिनाभर तरी उघडला नसता. आता मी म्हटलोय तर ए आजच उघडलाय. आता उधारी बिदारी मागू नका आधीच सांगतोय. हा ए मी काय उधारी मागायला आलोय तुझ्याकडनं? तू काय मला असं तसं समजू नकोस. हालक्यात घेऊ नकोस मला, हालक्यात. हा एवढं पैसा? मार्केटला गेली तू टमाटे घेऊन, चांगला भाव भेटला, म्हटलं तुझी उधारी देऊन टाकावी आणि तुला पैसे देऊन तुझ्याकडनं रोख सामान घ्यावं. पण लगा इगो हट केलास तू माझा. काही बी करायचं पण बजाच्या इगोला हट नाही करायचा. हा आता तू तुझी उधारी विसर. ए बजा 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 असं नको करू. पाहिजे तर आहे ना मी तुला यापुढे बजा शेट अशी हाक मारतो. उधार दे ना. असू दे पाया नको पडू. सांग माझ्या अंगावर तुझी किती उधार आहे सांग. आता सांगतो. बजरंग पाटील, हा 2300 रुपये. 2300? 3000 घे. 3000. हा नाहीतर असं कर, तुला ह्या महिन्याच्या सामानाची लिस्ट देतो, तेवढं त्यात भर आणि एकदमच सगळे पैसे घे. हा बोला की साहेब काय झालं? संजूशी काय कॉन्टॅक्ट झाला का तुमचा? संजू तो कसा होणार? तो तर नागपूरला गेलाय आणि त्याचा फोन पण लागणं झालाय. काय रे? होय की. हा संजू स्वभावाने कसा होता? नंबरी. अहो एकच नंबरी होता बघा. तुम्हाला सांगतो, गावातल्या लोकांच्या जमिनीच्या कागदपत्राची सगळी काम एकटा करायचं, सगळी डोक्याची काम. हा आणि नाना पवार? नाना पवार कोण आहे? नाना पवार? अरे नाना पवार तो खालच्या इठ्ठलाच्या मंदिराजवळ राहतो तो. हा हा मी ओळखतो त्याला. ते माझी उधारी बाकी त्याच्याकडे. त्याला शोधून माझ्याकडे घेऊन या, माझं काम आहे त्याच्याकडे. साहेब तुम्ही टेन्शनच घेऊ नका, त्याला हुडाकतो म्हणजे हुडाकतोच, एका बुकीतच. ठीक आहे चला. नानाकडे पोलिसांचं काय काम?
आजीच्या घोरण्यानं झोप पण लागना झाली या, तर काय करू? या आजीच्या घोरण्याचा आवाज तर डॉल्बी पेक्षा बी मोठा आहे. टोनिया झोपतो का नाही? बघते बघ तुझ्याकडे. झोपतो. हो बघ झोपलो. डॉक्टर डॉक्टर तुम्ही मला असं फसवू नाही शकत. माझ्यावर विश्वास ठेवा. मला लय बड हिरोईन व्हायचं आणि ते तुमच्या बगैर नाही पूर्ण होऊ शकत. मी म्हटलं ना, हे फक्त आपलं दोघातच राहील. मी नाही कोणाला सांगणार. खरंच डॉक्टर डॉक्टर नाही सांगणार मी कोणाला. तर झोपेत सुद्धा डॉक्टरांचं नाव घ्यायला लागली. काय बरळतीये? विश्वास ठेवा, कोणाला सांगणार नाही, असं फसवणं बरं नाही. चाललंय तरी काय हिच्या मनात? तर मलाच काहीतरी केलं पाहिजे. सावकाश सावकाश, काय करताय हे? बसावर इथे काय गरज होती हे सगळं करायची? कोणीतरी येण्याची वाट बघायची ना? हा, लागलं असतं तर किती मध्ये पडलं असतं सांगा? डॉक्टर, तुम्ही आज इकडे कसं काय? हो, माझं एक शेजारी काम होतं, ते करून जात होतो. म्हटलं जाताना तुम्हाला भेटावं, कसे हात विचारावं. जिवंत आहे? समजू शकतो. मंजूचा त्रास, पोलिसांची सततची चौकशी. पोलीस खूप त्रास देत नाहीत ना तुम्हाला? नाही, तसं असेल तर सांगा, मी कोर्टात जाऊन त्यांची खबर घेतो. नाही, काही गरज नाही डॉक्टर. पोलीस चांगले सहकार्य करतायत. योग्य दिशेने तपास चालू आहे आणि आम्हाला जो संशय आहे तोच पोलिसांनाही आहे. कुठला संशय? हेच की मंजूचा अलर्ट राहण्याचा स्वभाव पाहता तिच्याकडून गॅस चालू ठेवण्याच्या बाबतीत हलगर्जीपणा होऊच शकत नाही. त्यामुळे हा अपघात नाहीये.
आणि तिने आत्महत्या करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे हा घातपात झालाय असं आम्हाला वाटतंय. आणि पोलिसांनाही. ते म्हटले की जर यामागे कोणी असेल तर त्या आरोपीला लवकरात लवकर पकडू. हो, पण मंजुळाच्या बाबतीत असं कोण का करेल? म्हणजे त्यांचा कोण शत्रूही नव्हता आणि त्यांचा गोड स्वभावामुळे ते सगळ्यांना मित्र बनवून घ्यायचे. त्यांच्या बाबतीत असं करायला कोणाचं मन कसं काय धजावू शकतं कळतच नाहीये. आणि पोलिसांकडे तुम्ही लक्ष नका देऊ. पोलीस काय हवेत गोळीबार करतात. त्यांना जर या केसमध्ये कोणी आरोपी नाही मिळाला ना तर तुम्हाला आरोपी म्हणून बसवतील. म्हणजे तुमचं आणि मंजुळाचं कधी कधी भांडण झालं असेल, त्यातून सूड उगवण्यासाठी तुम्ही हे केलं असेल असं काहीतरी, आणि पोलिसांनी तुम्हाला अटक केली तर तुमचं सगळं आयुष्य बरबाद होईल. आणि मंजुळाच्या पाठीमागे तुमची काळजी घ्यायलाही कोणी नाहीये. त्यामुळे मला काय वाटतंय, पोलिसांच्या नादी नका लागू. म्हणजे असं मला वाटतंय, फार चौकशी करतील ते, त्यांना फार काही बोलू नका असं मला वाटतंय. तुम्ही ठरवा. म्हणजे बरं, येऊ मी. काळजी घ्या आणि काही वाटलं काही लागलं तर मला बिनधास्त फोन करा. येतो. कसं होणार या घराचं काय माहिती. आपण किती बी दाताच्या कान्या करा, ही काय ऐकणार नाही. आता काय झालं? अहो, काल रातच्याला डिंपल डॉक्टरांचं नाव घेत होती झोपेत. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, असं फसवणं चांगलं नाही असं काय बाय बरळत होती. आता तुम्ही सांगा काय अर्थ लावायचा या सगळ्याचा? कसलाच अर्थ काढायची काय गरज नाही. स्वप्नामध्ये कधी मध्ये माणसं चावळतात ते काय सगळं खरं असतं वय? आता माग आईचं स्वप्न धर्मेंद्र आला होता. ती म्हणली हे बाबा मला पळून नेऊ नको. मग काय धर्मेंद्र पळून न्यायला आला वय? नाही, पोरीनं नाक कापल्या बिगर तुम्हाला अक्कल यायची नाही असं वाटतंय. त्या बिगर तुम्ही शान बी व्हायचं नाही. डिंपल थांब, कुठं चालली? कुठं निघाली म्हणजे? डॉक्टरांकडे चालली. काय चाललंय का तुझं? डॉक्टरांना मला फसवू नका, हा माझ्यावर विश्वास ठेवा असं का म्हणत होती? अयो, मी कधी म्हणले असं? काल रातच्याला झोपत काय बरळत होती? मला तर आठवण बी झालाय. मम्मी तुला ना बस झाला असणार आहे. मी आज चांगली शुद्धीत आहे. आणि तुझं काय चाललंय ना मला समजा कळतंय. डिंपल खरं सांग, तुझं डॉक्टर. मम्मी काय बी बोलू नकोस. आमच्यात तसं काय बी नाही. आणि आमच्यात काय असतं ना तर तुला सांगितलं असतं. तुझ्यापासून लपून कशाला ठेवलं असतं? डॉक्टरांसारखा एवढा शिकलेला पैशावाला जावई तुम्हाला मिळतोय म्हटलं तुम्ही नाही म्हणाले असते का? पण आमच्यात तसं काहीच नाही आणि तसं होणार बी नाही. त्यामुळे तुझ्या डोक्यातले हे खूळ काढून टाका. साहेब जय हिंद. जैन, साहेब तुम्ही सांगितलेलं काम झालंय. मी दिवसातनं 10 कामं सांगतो तुम्हाला. त्यातलं कुठलं काम? संजयचे फोन डिटेल्स मागितले ते घेऊन आले साहेब. बघू. त्याचा शेवटचा कॉल त्याने घरीच उचललाय. हो साहेब, पण त्याचा फोन जिथे स्विच ऑफ झाला होता ना ते लोकेशन ट्रेस झालंय. आणि ते लोकेशन आहे वाड्याच्या पाठीमागं, जिथं आपण खोदकाम केलं होतं. काय? म्हणजे म्हातारी जे बोलत होती ते खरं होतं तर संजूच्या बाबतीत काही चुकीचं तर घडलं नसेल. टेन्शन घेऊ नका, थंडीमुळे झालंय. 400 रुपये. डिंपल काय झालंय? एवढी का वैतागलीस? डॉक्टर तुम्ही माझ्या मम्मीला चेक करा ना.
मला तर वाटते तिच्या डोक्यावरच परिणाम झालाय. का काय झालंय त्यांना? अहो काय पण बरळती, सारखे माझ्यावर आरोप लावत्या आणि सारखं माझं लग्नाचा इशे काढती. डिंपल, आता लग्नाचं वय झालंय तुझ्या, मग लग्नाचा विषय काढणारच ना. आणि अशी अजून किती दिवस राहणारच बिना लग्नाची? कधी ना कधी तर लग्न करायचंच आहे. होय ना, तुम्हाला पण हेच पाहिजे ना. मी इथून लग्न करून गेले म्हणजे तुमच्या मागची कटकटच जाईल. बरोबर बोलली. म्हणजे मला सुखाने काम तरी करता येईल, तुझ्या प्रश्नांपासून माझी कायमची सुटका होईल. हो का? मग आता पुढचं ऐका. पुढचं ऐकलं ना तुमच्या पायाखालची जमीन सरकल. मम्मी फक्त माझ्या लग्नाबद्दल नव्हती बोलत, तर तुमच्या आणि माझ्याबद्दल बी बोलत होती. म्हणजे तिला असं वाटतंय तुमचं आणि माझं काहीतरी आहे. काय? हो शूट काय ना, आता हसा की. हे असं काही नाहीये. अहो मी बी तिला हेच समजवलं, पण तिनं माझं ऐकलं तर ना. तिला ना माझ्यावर भरोसाच नाही, म्हणून माझं लगीन लावून द्यायला निघाल्या. पण डॉक्टर, तुम्हाला माहित आहे ना, मला बडी हिरोईन झाल्याशिवाय अजिबात लग्न करायचं नाही. तुम्ही सांगा ना काहीतरी तिला. हे बघ हे बाई, तुझ्या लग्नाचं आपण नंतर बघू, पण मंगल त्यांनी माझं नाव तुझ्या नावाशी का जोडलंय? त्यांचा काहीतरी गैरसमज झालाय. मग तो गैरसमज तुम्हीच दूर करू शकता. डॉक्टर, माझी मम्मी ना माझं काहीच ऐकलं झाल्या. ती माझं लगीन लावून देईल. तुम्ही सांगा, तुमच्यात आणि माझ्यात तसं काहीच नाही. येत आहे ना डॉक्टर? चल. या. चला वाड्याच्या मागच्या बाजूला जाऊया. इथेच खणलं होतं. हेच ते लोकेशन आहे. हवालदार, ते कुठे संजूचा मोबाईल सापडतोय का बघा. हो साहेब. डॉक्टर बसा की. या टायमाला दवाखाना सोडून येतं? मंगलताई, काय ऐकतो मी हे? तुम्ही माझ्या आणि डिंपलवरती संशय घेताय? मंगलताई, अहो आमच्या दोघातल्या वयाच्या अंतराचा तरी विचार करायचा. आम्ही एकत्र काम करतो म्हणून बोलतो. वेळ डिंपलचं ठीक आहे, पण तुम्ही माझ्यासारख्या देव माणसावरती संशय घेताय, हे मला काही नाही आवडलं. मला खूप त्रास होतो, खूप वाईट वाटतंय त्याचं. असं बोलू नका डॉक्टर. मला खरंच त्रास द्यायचा नव्हता तुम्हाला, पण त्याचं काय आहे, तुम्ही डिंपल सारखं संग असता. अहो सोबत असतो म्हणून काय झालं? ती माझ्याकडे काम करते म्हणून सोबत असतो. सोबत नसतो तर काम कसं केलं असतं? हे पहा, तुम्हाला जर काही तिची एवढीच काळजी वाटत असेल तर तिला कामावरून काढून टाकतो. नाहीतर एक काम करतो, मी स्वतःच हा दवाखाना सोडून, वाडा सोडून इथून कायमचा निघून जातो. म्हणजे तुमचा विश्वास बसेल. पप्पा, अगं मम्मी, तिथं वाड्याच्या मागं पोलीस आलेत. ते काहीतरी हुडकते तिथं. हा, माझ्यावर नव्हता ना कुणाचा विश्वास. आता पोलीस आलेत म्हणजे त्यांना नक्कीच काहीतरी पुरावा घावला असणार आहे. आता खड्ड्या पावतीवर पोचल्यात
म्हणजे नक्कीच ह्याच्या मागं कोण आहे ना त्याच्या पावसावर पोचत्याल आणि त्याला कायमच जेलमध्ये टाकत्याल.